जेव्हा माझी पहिली लक्षवेधी होती, माझं नाव पुकारल्यानंतर इतर सदस्य उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की या लक्षवेधी बोलायचं असेल तर पहिलं ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे बोलता येणार नाही. जर ही लक्षवेधी न्यायप्रविष्ट असताना मग महानगरपालिकेने 3 GCR का दिले? 1, 2, 3 आणि नंतर विधी व न्याय विभागातनं एक माणूस येणार आणि सांगणार की जर याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, म्हणजे घाबरवण्याचं काम करत होते. ज्या पद्धतीने ह्या TDR मध्ये हा TDR 3 DCR देण्यात आले, त्याच्यामध्ये हा फेरफार आहे. या फेरफारमध्ये दयाभाई कंपनीचा फेरफार आहे. हा फेरफार करत असताना या सातबाऱ्यावरती जी दयाभाई कंपनी नाव आहे त्याच्या खाली महाराष्ट्र वने आहे, बरोबर आहे. सिंगल सातबारा झाला दियाबाई नावाचा. उत्तर देताना शासनाकडनं म्हणजे महापालिकेने उत्तर देताना त्यांनी असं सांगण्यात आलं, म्हणजे माझा प्रश्न होता की स्टॅम्प ड्युटी का नाही भरली, 1 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हे तुम्ही त्यांच्या नावावरती करून दिलं. चला TDR देताना स्टॅम्प ड्युटी भरायची नसते, ती कशी की जर TDR दयाभाई कंपनीला पूर्ण दिला असता आणि त्यांनी जर तो विकला असता तर त्यांना स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. मग सिंगल सातबारा असताना दयाभाई कंपनीचा सातबारा असताना TDR 3 कंपनीच्या नावाने DCR पावती का काढली? 3 जणांना DCR दिला. त्याच्यामध्ये ती दयाबाईला 3,35,811 स्क्वेअर मीटर, ओरिएंटलला 77,110 स्क्वेअर मीटर आणि दर्शनला 3,35,811. तर याच्यामध्ये या DCR मध्ये DCR देताना ह्या तिघांना DCR दिला महापालिकेने. जर तुम्ही असं बोलता की बाबा दयाबाईने जर कोणाला DCR विकला तर ती स्टॅम्प ड्युटी भरू शकतो, मग परस्पर महानगरपालिकेने 3 DCR का दिले? तुम्हाला माहिती आहे ना की त्यांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल म्हणून. म्हणजे महापालिकेने यांना पाठीशी घातलेला आहे. पाठीशी घातल्यानंतर हा टोटल TDR जातो 3,758 कोटीवरती आणि ओरिएंटल कंपनीने 27 कोटी आणि दर्शन या कंपनीने 118 कोटी महसूल बुडवलेला आहे. आणि हे कुठून कळलं? हे त्यांचे फेरफार आहेत. म्हणजे 1976 पासून ते आतापर्यंत ह्या जागेवरती काय काय करत आलेले आहेत. आणि हे 3 DCR वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेले हे 3 DCR. आता ह्याला घोटाळा बोलायचा का काय बोलायचं हे आम्हाला कळत नाहीये. ज्या पद्धतीचं या TDR बाबतीतलं राजकारण या महानगरपालिकेमध्ये चालू आहे, हे जग्गू खतवानी किंवा कोणीही असतील, सरळ सरळ मोठा घोटाळा या महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी आणि या सर्व दयाबाई कंपनी वगैरे त्यांनी मिळून केलेला आहे. तर यामध्ये जसे तुम्ही आता पुरावे दाखवले की कशा प्रकारे स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे, त्यामुळे 140 कोटी वगैरेचा लॉस शासनाला होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मगाशी असं म्हणणं होतं की आम्ही वारंवार हायकोर्टामध्ये अपील करण्यासाठी वन विभागाला सांगितलं, मात्र वन विभागाने अपील केलं नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडून अपिलाची म्हणजे तेवढी आमच्याकडून अपील करून पण तेवढं काही वाचवता आलं नाही आम्हाला. वन विभागाने याच्यामध्ये इंटरफेअर करायला पाहिजे होतं. तर हायकोर्टामध्ये जे काही झालं किंवा सुप्रीम कोर्टात जे काही झालं त्यामध्ये ठाणे महानगरपालिका बॅटल हरली असं वाटतं का? ठाणे महानगरपालिका अशी कुठली केस जिंकली जरा दाखवायच्या बाबतीत. हे जे मॅटर असे काय असते, ठाणे महानगरपालिका अधिकारी कसं की बाबा आपण यातनं कसं बाहेर पडू असं दाखवतं. विधी व न्याय हा विभाग आहे ना, हा झोपलेला विभाग आहे. ह्यांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा यांनी स्टॅम्प ड्युटी भरली नाहीये, ह्यांनी कोर्टासमोर आणायला पाहिजे होतं. स्टॅम्प ड्युटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर आणायला पाहिजे होतं. ह्यांनी कोर्टासमोर काही आणलेलं नाहीये, कोर्टाला काही पुरावे दिलेले नाहीयेत, म्हणून हायकोर्टाने त्यांना निर्देश देऊन टाकले. हे असं घडत असताना ह्यांनी पुरावे महानगरपालिकेने दिले असते तर इथपर्यंत हा विषय आलाच नसता, महानगरपालिकेला द्यायला लावलेच नसते. आता माझ्याकडे लाईट बिल आहे, त्या जागेवरती फॉरेस्ट गेस्ट हाऊस आहे, त्या गेस्ट हाऊसचं लाईट बिल फॉरेस्ट त्या काळापासून भरत आलेली आहे आणि ते गेस्ट हाऊस आताही आहे.
मग ती लँड नक्की कोणाची, फॉरेस्टची का कोणाची? दी दयाबाई कंपनीची. दी दयाबाई कंपनी त्यावेळेस असं सांगते की बाबा आम्हाला फॉरेस्टची नोटीस आली होती आणि मग ती नोटीस आमच्या माणसा वॉचमॅनच्या हातात दिली, आमच्या हातात दिली नाही. हा सगळा घोळ आहे. आणि येऊरच्या सर्व जागा जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे त्या सगळ्या जागा बिचारा आदिवासींच्याच नावावरती आहेत ना, जर कोणाच्या नावावरती असतील तर. आणि कोठारी कंपाऊंड लगत असलेला तो येऊरचा भाग, तो सगळा डोंगर पट्टा ना, ह्याच्यामध्ये कसलं पार्क रेज्युलेशन कोण वरती चढत जाणार आहे? म्हणजे हा सगळा बट्ट्याबोळ हा TDR, चौथा माळा, महापालिकेचा चौथा माळा यांच्या संगमतानं सगळं झालेलं आहे. यात कोणाला काही विचारलं नाही, यात महापौरांनाही काही विचारलं नाही, सभागृह नेत्यांनाही विचारलं नाही आणि उपमहापौरांना काही विचारलं नाही. परस्पर करून टाकलेला घोळ्या. सर याच्यामध्ये आपली मागणी काय आहे, मग याच्या पुढची मागणी काय आहे आपली? कोर्टात जाणार, आम्ही जाणार सुप्रीम कोर्टात, ह्याच्या विरोधात जाणार. ह्यांचं म्हणणं असं आलं की 481H प्रमाणे की TDR आम्ही स्वतः देऊ शकतो. आता ह्यात पण कायदा आणला पाहिजे. TDR महापालिका स्वतः ठरवते आणि कोणालाही TDR देते. ठीक आहे ना. जर या दयाबाईवरती एवढी जर महापालिकेने दया दाखवली असेल तर मग इतर आमचे भूमिपुत्र त्यांच्यावरती ही दया का नाही दाखवली जाते? का स्टॅम्प ड्युटी बुडवली जाते? 1 रुपये स्टॅम्प ड्युटी. आता नजराना भरलाय, नजराना तर 40 पट भरावा लागतो. 3143चा नजराना या दयाबाई कंपनीने भरलेला आहे. तो नजराना भरताना आता कुठल्या स्वरूपात भरायला पाहिजे होता? महानगरपालिका जी नजराना भरून घेतलं, म्हणजे शासनाने नजराना भरून घेतला, तो नजराना 1976 प्रमाणे भरायला पाहिजे होता का 2026 ला भरायला पाहिजे होता? 2026 प्रमाणे भरायला पाहिजे होता. हा नजराना 3143 रुपये, म्हणजे 40 पट नजराना भरायला सांगितला आणि त्याची रक्कम निघाली 3143 रुपये. मग एका मोठ्या बिल्डरांसोबत, म्हणजे हे मोठ्या श्रीमंतांसोबत असं घडतंय, मग गरिबांसोबत का नाही? गरिबांचे पण डोक्यावर हात ठेवा. सर, आज ज्याप्रमाणे आयुक्तांनी सांगितलं की वन विभागाला त्यांनी म्हणजे हातपाय पण जोडले, त्यांनी विनंती केली, त्यांनी सगळं हे केलं, पण वन विभागाने त्याबाबत काहीच पुढचं म्हणजे पाऊल उचललं नाही. त्यांची भूमिका म्हणजे आयुक्तांनी आता वन विभागावर ढकलले आहे की खरंच वन विभागाची चुकी आहे? यात सगळ्यात चूक म्हणजे कोणाची माहिती आहे का? ठाणे महानगरपालिका न्याय विभाग. या न्याय विभागाचं सर्व संगमतन झालेलं आहे. यांची काहीतरी आतली बाजू सेट झालेली असेल, चौथा माळा सेट झालेला असेल आणि फॉरेस्टही सेट झालेलं असेल. कारण की फॉरेस्टने याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात जायला हवं होतं. याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या त्या आरोपाला भाजपच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय, पण एक तर मुख्यमंत्री भाजपचे, दुसरीकडे वनमंत्री पण भाजपचे. वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भूमिका कुठेतरी वाटत नाही का की ह्या सगळ्या प्रकरणात संशयास्पद आहे? आता बीजेपीचे सगळे नगरसेवक जाणार आहेत CM साहेबांना भेटायला, पण वनमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. नक्की ह्याच्यामध्ये काय लपलंय ते शोधायला जावं लागेल ना. बिनधास्तपणे बेधडकपणे देऊन टाकलाय. 481H प्रमाणे तो TDR महासभेत येऊ शकत नाही, मंजुरीला येऊ शकत नाही. असं कसं? या हिशोबाने 80 लाख स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे. 80 लाख स्क्वेअर फूट टोटल. 80 लाख स्क्वेअर फूट बांधकाम झाल्यानंतर जवळजवळ 18,000 घरं बनणार आहेत. त्या 18,000 घरांना नगरसेवकांचं काम काय? इथे कुठले विषय येतात महासभेमध्ये? वॉटर, गटर, मीटर. मग हे वॉटर आम्ही देणार, वॉटर महानगरपालिका देणार, गटर महानगरपालिका देणार, ड्रेनेज आम्ही साफ करणार. म्हटल्यावरती वॉटर, गटर, मीटर हा विषय याच्यामध्ये आला, घरं याच्यामध्ये आली. मग ही घरं TDR मार्फत होणार म्हटल्यावरती 481H प्रमाणे हा विषय महासभेत मंजुरीला यायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो, याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या एकूणच जे पायाभूत सुविधा आहेत किंवा इतर गोष्टी त्यांच्यावर कसा ताण पडेल? पहिली गोष्ट. दुसरं, तुमचं पुढचं पाऊल काय असेल? ताण ऑलरेडी पडलेलं आहे. तुम्ही जागे जाऊन बघू शकता. आपल्याला 621 MLD पाण्याची गरज आहे. ठाणे महानगरपालिकेत किती भेटतं हद्दीमध्ये लोकांना पाणी? 581.
मधला जो गॅप त्याचा ताण कुठे पडतो? कळवा मुंब्रा घोडबंदर रोड, त्यांना टँकरने पाणी घ्यावं लागतं. मग टँकरने पाणी घ्यावं लागत असेल, आपल्याकडे ह्या सुविधाच नाही आहेत अजून, तर तुम्ही कसल्या या मोठ्या मोठ्या बाता करता? 3,758 कोटी TDR घोटाळा आहे. 2800 कोटी चुकून झाला, हा 3,758 कोटीचा घोटाळा आहे. नियोजन शून्य कारभार या महानगरपालिकेने आज या महासभेत दाखवून दिलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.